ह्याच्यामध्ये पण हे म्हणजे प्री मुख्यमंत्री प्लॅनिंग नियोजित दंगल होती ती. पण ती मुख्यमंत्र्यांना खाली दाखवण्यासाठी नागपूर त्यासाठी निवडलं गेलं. विरोधी पक्षाने केली का ती? नाही, हा आरोप, या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, आरोपी ते आरोपी आहेत. जे आरोपी ज्यांनी या औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य करणं, दंगल घडवणं, ह्या सगळ्या करणं, कायदा हातात घेणं, त्याला बिलकुल माफ नाही करणार आम्ही. कायदा हातात घेऊन जे पोलीस सर्वसामान्य लोकांचं जीवनाचं रक्षण करतात, ऊन वारा पाऊस काही पाहत नाही, सणवार पाहत नाही, रस्त्यावर असतात, आणि त्यांच्यावर तुम्ही हल्ले करता. मराठी तिथले कुटुंब आहे ते बघत होते की एक म्हणजे हॉस्पिटल सोडलं नाही, देवदेवतांचे फोटो जाळले, एक तर लहान 5 वर्षाची मुलगी वाचली. आणि पोलीस आल्यानंतर पोलिसांवर हमला करण्याची हिंमत जर होत असेल तर त्याला. शिंदेसाहेब, खरं तर एक थोडा व्यापक जो प्रश्न आहे तो महाराष्ट्रामध्ये आज वाल्मिक कराड, तर आता त्याला पकडलं, त्याला आत घातला, तो काय पद्धतीनं खंडण्या घेत होता आणि किती म्हणजे गुंडगिरी किती व्यापक प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि ही फक्त बीडची कहाणी नाही आहे, ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गुंडगिरी आणि त्या गुंडांना राजकीय सपोर्ट आहे. आता आदित्य ठाकरेंना जेव्हा मी प्रश्न हा विचारला होता तर तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी, नेत्यांनी एकत्र यावं, आम्ही त्याच्यामध्ये सामील व्हायला तयार आहोत जर सगळ्या राजकीय पक्षांनी असं ठरवलं की आम्ही गुंडांना आमच्या पक्षामध्ये थारा देणार नाही. एक दुसरं, शहरं जी सगळी बकाल आहेत, प्रचंड मोठे होर्डिंग्स ते कसे लागलेले असतात, तर त्या बकालीपणापासून जर वाचवायचं असेल तर त्याच्याहीसाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी असला बकालपणा करू नये. ह्या दोन्ही मुद्द्यांबाबत तुम्ही जर असं काही इनिशिएटिव्ह जर कोणी घेतला तर तुमचा त्याला पाठिंबा असेल का? विरोधी पक्षाला नेहमी आम्ही सांगतो, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत. जरी तुम्ही विरोधी पक्ष नेत्या एवढं संख्याबळ नसलं तरी तुम्हाला आम्ही असं अंडर एस्टिमेट करत नाही. विरोधी पक्षाचा मान सन्मान आम्ही ठेवणारच. त्यांना सांगितलं सभागृहात या, बोला, चर्चा करा. आता सभागृहात बोलायचं येऊन सोडून पायऱ्यांवर रोज आंदोलन करतात. आणि मला सांगा, अगोदर मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये तुमच्या पत्रकारांना पण जेलमध्ये घातलं ना हो, नेव्हीच्या ऑफिसरला पण मारलं ना हो, त्या हनुमान चालिसा वाचणाऱ्या त्या कोणते नवनीत राणा आणि तो आपला रवी राणा यांना जेलमध्ये टाकलं ना हो, टाकलं ना. राणेंना केंद्रीय मंत्री असून जेवणाच्या ताटावरून उठून जेलमध्ये टाकलं ना. तेव्हा काय होतं? ते कुणाचं सरकार होतं? आम्ही केलंय का सूड भावनेने? काय एक तरी उदाहरण आम्हाला द्या. तुमचे पत्रकार होते का सुरक्षित? सर्वसामान्य माणूस होता का सुरक्षित? मग हे बोलायचं आम्ही? आज एकच आहे, हे कायद्याचं राज्य आहे, सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे. आणि आमची एवढीच भावना आहे, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे, गुन्ह्या गोविंदाने सगळे राहिले पाहिजे. हे पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्र, आणि हे महाराष्ट्र देशातलं नंबर 1चं राज्य आहे. इथे अशा प्रकारच्या दंगली, अशा प्रकारचं जर वातावरण, हे विरोधक बघा, याला विरोधकांनी देखील, विरोधकांची तेवढीच जबाबदारी आहे की सरकारला सहकार्य करणं, कायदा सुव्यवस्थेला मदत करणं. नागरिकांचंही मी म्हणून त्या दिवशी अपील केलं की बाबा खोट्या अफवांवर बळी पडू नका. सोशल मीडियावर काय काय बातम्या पसरवतात दंगल घडवण्यासाठी, आणि हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, आणि तर आपलं खऱ्या अर्थाने उद्योजक येतील, उद्योग वाढेल, व्यवसाय वाढेल, लोकांना काम मिळेल, सगळ्या गोष्टी होतील, समृद्धी येईल. आमचं हे स्थगिती सरकार नाही आहे. मगाशी मी बोलायचं राहून गेलो, स्थगिती सरकार नाही आहे, आमचं प्रगती सरकार आहे, आमचं समृद्धीचं सरकार आहे. आम्ही प्रगती दाखवली आहे 2.5 वर्षात. नाही, ते बरोबर आहे, तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात. पण एक आज महाराष्ट्राचं जे चित्र आहे, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. शहरांमध्ये या प्रश्नांच्या बरोबरीनं बकालीकरणाचा प्रश्न आहे. कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे आता असं झालं की सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये गुंडांचा इतका प्रभाव वाढला आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी हे जणू आवश्यकच असतात, अशा प्रकारचं वातावरण आहे. याच्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आता तरी, म्हणजे जे झालं ते झालं. गुंड त्यांना आतमध्ये घातले ना, जे गुंडगिरी करतील त्यांना आतमध्ये जेलमध्ये. असं इतकं नाही आहे ना. आता अशी स्थिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे गुंड, तो
परत वाल्मिक कराडचं मी नाव घेतो, वाल्मिक कराड आत गेला, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मवाली गुंड